नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर हनुमंत शिंदे तुमच्यासाठी घेऊन आलोय आरोग्य संजीवनी। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेतली होती फॅटी लिव्हर म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती असतात ते। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया फॅटी लिव्हर होण्याची मुख्य कारणे कोणती असतात ते। फॅटी लिव्हर तसं पाहिलं तर दोन प्रकारचा असतो, एक अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि दुसरा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर। अल्कोहोलिक फॅटी लिव्हर जसं की त्याच्या नावामध्येच आहे, जास्त दारू पिल्यामुळे होणारा हा आजार आहे। जास्त प्रमाणात दारू घेतल्यामुळे यकृतावर ताण येतो आणि लिव्हरमध्ये चरबी साठायला लागते, याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असं म्हणतात। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लठ्ठपणा आणि पोटावर चरबी वाढणे। ज्यांचे वजन जास्त आहे किंवा पोटावर चरबी जास्त आहे त्यांना फॅटी लिव्हरचा धोका जास्त असतो। तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मधुमेह किंवा डायबिटीज असणं। जर शुगर नियंत्रणात नसेल तर शरीरातील चरबी लिव्हरमध्ये साठते आणि त्यांना फॅटी लिव्हर होण्याची धोका असतो। चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त तेलकट आणि जंक फूड खाणं। दररोज बाहेरचे तिखट, तेलकट, फास्ट फूड खाणं हे फॅटी लिव्हरचं मोठं कारण आहे। पाचवं कारण व्यायामाचा अभाव। आजकाल आपण बघतो सिडेंटरी लाईफस्टाईलमुळं माणसाची हालचाल खूप कमी झालेली आहे। बसून राहण्याची सवय, व्यायाम न करणे यामुळे चरबी जळत नाही आणि ती लिव्हरमध्ये साठते, त्याच्यामुळे फॅटी लिव्हर होण्याचा धोका संभवतो। सहावं महत्त्वाचं कारण म्हणजे वाढलेले कोलेस्टेरॉल। रक्तातील ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्टेरॉल जास्त असले तर फॅटी लिव्हर होऊ शकते। तसेच काही औषधे जास्त काळ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास लिव्हरवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि फॅटी लिव्हरचा धोका उद्भवू शकतो। लक्षात ठेवा, फॅटी लिव्हर हा सायलेंट आजार आहे। जर वेळीच उपचार नाही घेतले तर पुढे लिव्हरवरती सूज येणे, सिरोसिस आणि लिव्हर फेल्युअर होणे हा धोका संभवू शकतो। यामुळे फॅटी लिव्हर टाळता येते, पण कधीही वेळेत उपचार घेतले तर। हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी तुम्हाला कोणत्या विषयांवरती जाणून घ्यायला आवडेल यासाठी कमेंट करा। नमस्कार।